नवउद्योग, संस्कृती आणि तरुणाई. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात नवउद्योग संस्कृती ही केवळ एक संकल्पना राहिली नाही, तर ती तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. पारंपरिक नोकरीच्या चौकटीबाहेर जाऊन स्वतःचे काहीतरी वेगळे करण्याची जिद्द आणि स्वप्न आजच्या तरुणाईत दिसून येते. नवउद्योग म्हणजे केवळ व्यवसाय नव्हे, तर एक विचारधारा आहे. नवीन कल्पना, सर्जनशीलता आणि धाडस यांचे सुंदर मिश्रण. पूर्वी तरुणांचे मुख्य ध्येय चांगली नोकरी मिळवणे हेच असायचे. पण आज परिस्थिती बदलली आहे. अनेक तरुण स्वतःचे स्टार्टअप्स सुरू करून रोजगार निर्माते बनत आहेत. डिजिटल युगामुळे संधीचे दरवाजे उघडले आहेत. इंटरनेट, सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अगदी लहान गावातील तरुणही जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करू शकतो. यामुळे मी नोकरी मागणार नाही, तर देणार हा आत्मविश्वास तरुणांच्या मनात वाढत आहे. नवउद्योग संस्कृतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अपयशाला घाबरणे नाही. पारंपरिक विचारसरणीत अपयश हे नकारात्मक मानले जात असे, पण नवउद्योगात अपयशाला शिकण्याची संधी मानली जाते. प्रत्येक अपयशातून नवीन दिशा मिळते, नवे धडे मिळतात. त्यामुळे तरुण अधिक धाडसी बनतात आणि नवीन प्रयोग करण्यास तयार होतात. हीच वृत्ती त्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवते. तरुणाईमध्ये असलेली ऊर्जा, सर्जनशीलता आणि नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ही नवउद्योग संस्कृतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज अनेक तरुण तंत्रज्ञानाच्या मदतीने वेगवेगळ्या क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करत आहेत, जसे की ॲप डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स, फ्रीलान्सिंग, कंटेंट क्रिएशन इत्यादी. यामुळे केवळ त्यांचेच जीवन बदलत नाही, तर समाजातही सकारात्मक परिवर्तन घडते. नवउद्योग संस्कृतीमुळे रोजगाराच्या संधी वाढतात. एक यशस्वी स्टार्टअप अनेक लोकांना रोजगार देऊ शकतो. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासालाही चालना मिळते. तरुण उद्योजक नवीन कल्पना घेऊन येतात, नवीन बाजारपेठा निर्माण करतात आणि समाजातील समस्यांवर उपाय शोधतात. उदाहरणार्थ, पर्यावरण संरक्षण, शिक्षण, आरोग्य यांसारख्या क्षेत्रातही अनेक तरुण उद्योजक कार्यरत आहेत. तथापि, नवउद्योग सुरू करणे सोपे नाही. त्यासाठी योग्य नियोजन, मेहनत आणि आर्थिक साधनसंपत्ती योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. अनेक वेळा तरुणांना सुरुवातीला अडचणी येतात. भांडवलाची कमतरता, अनुभवाचा अभाव, स्पर्धा इत्यादी. पण योग्य मार्गदर्शन, कुटुंबाचा पाठिंबा आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर या अडचणींवर मात करता येते. सरकारही नवउद्योग संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवत आहे. स्टार्टअप इंडिया सारख्या उपक्रमांमुळे तरुणांना आर्थिक मदत, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळत आहे. यामुळे अधिकाधिक तरुण उद्योजकतेकडे वळत आहेत. शिक्षण व्यवस्थेतही उद्योजकतेचे महत्त्व वाढत आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच व्यवसायाची ओळख होते. नवउद्योग संस्कृती ही तरुणाईसाठी एक सुवर्ण संधी आहे. ही केवळ आर्थिक यश मिळवण्याची वाट नाही, तर स्वतःच्या स्वप्नांना साकार करण्याचा मार्ग आहे. तरुणांनी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून नवीन कल्पना राबवायला हव्यात. समाजानेही त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, कारण आजची तरुणाईच उद्याचा देश घडवणार आहे. नवउद्योग संस्कृती आणि तरुणाई यांचे नाते अतूट आहे. जिथे नव्या कल्पना आहेत, तिथे प्रगती आहे आणि जिथे तरुणाई आहे, तिथे नवउद्योगाची ऊर्जा आहे. त्यामुळे या दोघांच्या संगमामुळे उज्ज्वल भविष्य निश्चित घडणार आहे. तुम्हाला निबंध कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर निबंध पाहिजे ते देखील कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.